सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. तर आज आपण बघणार आहोत मूर्ख विघ्न जाणत नाही. जे मूर्ख लोक असतात तर ते विघ्न म्हणजे बाधा अडथळे त्यांना समजू येत नाही. तर आजची आपली ही गोष्ट आहे महाधन व्यापाऱ्याची गोष्ट. एक व्यापारी होता, त्याच्याकडे खूप धन होता. महाधन म्हणजे त्याच्याकडे भरपूर धन त्या व्यापाऱ्याकडे होता. त्या व्यापाराची आज आपण गोष्ट बघणार आहोत. तर धम्मपदामध्ये गाथा क्रमांक 286. इध वसं वसिस्सामी इध हेमंत गिंभीसु इति बालो विचिंतेती अंतरायन बुज्झती. ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे, इथे वर्षा काळात निवास करीन. म्हणजे एखादा मनुष्य कसा विचार करते, इथे ह्या जागेवर मी वर्षा काळामध्ये निवास करणार, थांबणार. इथे ह्या जागेवर मी दुसरी जागा, ह्या जागेवर मी हेमंत ऋतूमध्ये निवास करणार, तर इथे ग्रीष्म ऋतूमध्ये राहील. म्हणजे तो विचार करतो की काही महिने ह्या पिरियडमध्ये मी ह्या जागेमध्ये वर्षा काळात राहणार आणि काही पिरियडमध्ये ह्या जागेमध्ये मी हेमंत ऋतूमध्ये राहणार आणि एखादी दुसरी जागेमध्ये मी ग्रीष्म ऋतूमध्ये राहणार, असा तो विचार करतो. म्हणजे जेवढे आपले ऋतू राहतात त्या ऋतूमध्ये तो म्हणजे पिरियड डिसाईड करतो की ह्या पिरियड मध्ये मी इथे राहणार आणि कोणत्या गावात राहणार, तो गावाचे तो नाव डिसाईड करतो. मूर्ख मनुष्य अशा प्रकारे कल्पनेचे इमले विचाराचे बंगले बांधित असतो. जो मूर्ख मनुष्य असते तो काय करते, कल्पनाचे बंगले बांधत राहते. कल्पना करू करू विचारांचे बंगले बांधत असतो. विचार करीत असतो. असा विचार करू करू तो विचार करत असतो आणि आपला आजचा महत्त्वपूर्ण मूल्यवान वेळ वाया घालवत असतो, कारण तो मूर्ख असते. बरोबर आहे. उद्याच्या कशाला एवढा विचार करायचा, आजचा विचार करायला पाहिजे की नाही. परंतु आपल्या जीवनातील संभावित विघ्न तो पाहत नाही. असा समोरचा विचार केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आत्ताच्या पिरियडमध्ये काय संभव होणार त्याचे विघ्न तो पाहत नाही. पुढे येणाऱ्या अर्थात अनागत विघ्नाबद्दल तो जागृत राहत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या समोर कोणतेही विघ्न येतील नाही का, बाधा येणार, त्याबद्दल तो जागृत राहत नाही. तर आता आपण ही गोष्ट सुरू करूया. भगवान जेतवन विहारामध्ये विहरत असताना वाराणसी नगरीच्या एका महाधन व्यापारीला उद्देशून त्यांनी ही गाथा म्हटलेली आहे. श्रावस्तीमध्ये एक महाधन व्यापारी राहायचा, त्यांना उद्देशून भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे. 500 बैलगाड्यात कुसुम आणि लाल रंगात रंगविलेले वस्त्रे भरून श्रावस्तीत होणारा एका उत्सवात विकण्यासाठी तो निघाला. एके दिवशी काय झाला, तो महाधन व्यापारी 500 बैलगाड्यामध्ये त्यांनी कुसुम आणि लाल रंगात रंगविलेली वस्त्रे भरली एका बैलगाड्यामध्ये आणि श्रावस्तीमध्ये होणाऱ्या एका उत्सवामध्ये तो विकण्यासाठी निघाला की मी तिथे जाणार आणि विकणार. किती बैलगाड्यामध्ये त्यांनी भरले होते हे वस्त्र? 500 बैलगाड्यामध्ये. श्रावस्तीच्या जवळ असलेल्या नदीच्या काठावर गाड्या उभ्या करून दुसऱ्या दिवशी महोत्सवात वस्त्र विकण्यासाठी नगरीत जाण्याच्या त्याने विचार केला. आणि त्याने आता विचार केला की मी श्रावस्ती नगरीच्या बाहेर एका नदीच्या काठावर त्यांनी आपल्या गाड्या उभ्या केल्या. गाड्या उभ्या केल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी महोत्सवात वस्त्र विकण्यासाठी नगरीत जाण्याचा विचार केला. आणि त्याने विचार केला की मी आज नाही जात नगरामध्ये, उद्या जाणार महोत्सवात आणि आपले पूर्ण वस्त्र मी विकणार. परंतु रात्री भयंकर वर्षा झाली व नदीत पूर आला. उद्याचा विचार केला त्यांनी, आजचा विचार त्यांनी केला नाही. रात्र तर झाली नव्हती, तो जाऊ शकत होता. आधी रात्र व्हायची तर अंधार व्हायचा, तो त्यामुळे लोक विश्राम करायचे एखाद्या जागेवर. परंतु याचा असं म्हणजे इंटरेस्ट होता, असा विचार होता याचा की उद्या मी महोत्सव आहे, तर महोत्सवामध्ये मी तिथे जाणार, तर माझं जे मटेरियल आहे ते कपडे लवकर विकल्या जातील. परंतु त्याच रात्री काय झालं, खूप भयंकर वर्षा झाली आणि त्याच्यामुळे वर्षेमुळे नदीला पूर आला. म्हणून नदीच्या त्याच काठ्यावर थांबल्याशिवाय त्याला पर्याय नव्हता. आणि नदीला पूर आला तर पूर पारून करून तो एवढे 500 बैलगाड्यांमध्ये त्यांनी एवढे वस्त्र भरून ठेवले होते, तो जाऊ शकत नव्हता. तर त्याला तिथे थांबल्याशिवाय दुसरा पर्याप्तच नव्हता. दुसऱ्या दिवशीही खूप पाऊस पडला व नदीचा पूर असेच ओसरला नाही. दुसऱ्या दिवशी सुद्धा खूप पाऊस आला आणि नदीचा पूर काही कमी व्हायची शक्यताच नव्हती, तो आणखी वाढत गेला.
अशा तऱ्हेने भयंकर पावसामुळे त्या व्यापाऱ्याला 7 दिवस पर्यंत नदीच्या काठावर घालवावे लागले. आणि अशा तऱ्हेने पहिल्या दिवशी खूप जोरात पाऊस आला, नदीला पूर आला. दुसऱ्या दिवशी पण त्यांनी विचार केला मी उद्या जाणार, तर दुसऱ्या दिवशी पण पाऊस आला आणि पूर आला. अशा प्रकारे 7 दिवस लोटून गेले आणि 7 दिवसापर्यंत त्या व्यापाऱ्याला नदीच्या किनाऱ्यावरच थांबावे लागले. एक आठवडा चालणारा येथील महोत्सव नक्षत्र क्रीडा पण संपून गेला. आणि तिथे 1 आठवडाभर एक महोत्सव चालायचा, नक्षत्र क्रीडा त्याचं नाव होता, नक्षत्र क्रीडा. ठीक आहे, तर तो सुद्धा महोत्सव त्याच्या 7 दिवस तिकडे थांबल्यामुळे संपून गेला. 500 बैलगाड्या भरून आणलेली वस्त्रे पण जशीच्या तशीच राहिली. आणि त्यांनी जे 500 बैलगाड्यामध्ये वस्त्र भरून आणले होते ते सुद्धा जसेचे तसेच राहिले, एक सुद्धा त्याचे विकले नाही. तेव्हा त्या महाधन व्यापाऱ्याने विचार केला की मी फार लांबून आलो आणि जर का वाराणसीला तसाच परत फिरलो तर निरर्थक आर्थिक भार सहन करावा लागेल. आणि मग त्यांनी विचार केला की मी एवढे लांबून आलो हे विकण्यासाठी आणि मी असाच जर परत फिरलो तर मला खूप आर्थिक पैशांचं खूप नुकसान होणार. तर मी ह्या वर्षा ऋतू सुद्धा इथेच थांबून सर्व वस्त्र विकूनच का वापस जाऊ नये. आणि त्याला वाटलं की मला खूप लॉस सहन करावं लागेल, नुकसान होणार माझा, मला पैसा एकही नाही मिळाला. तर म्हणून मी आता हे जेवढी वर्षा ऋतू आहे ह्या वर्षा ऋतूमध्ये मी इथेच थांबून हे पूर्ण वस्त्र विकूनच मी आता जाणार. त्यांनी असा विचार केला. 3ही ऋतू इथे थांबवण्यानेच आपल्याला वस्त्र विकून भरपूर फायदा कमवता येईल. आणि तो विचार करू लागला की मी 3 ऋतू इथे थांबेल, 3 ऋतू थांबणार तर मला खूप वस्त्र विकून मला भरपूर फायदा होणार. 3 ऋतू त्यांनी विचार केला की मी आता हे पूर्ण 3 ऋतू इथेच थांबतो आणि मी लखपती होईल. आणि तो विचार करू लागला की मी इथे 3 ऋतू थांबल्यामुळे माझं पूर्ण मटेरियल विकले जाणार, सामान विकले जाणार आणि त्याच्यामुळे मी काय होणार, लखपती होणार. त्याच्यानंतर लखपती झाल्यावर मी काय करणार, लग्न करणार, विवाह करणार. अनेक सुंदर स्त्रियांचे चित्र त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागले. आणि तो विचार करू तिकडपर्यंत पोहोचून गेलं की मी लग्न करणार. आणि ते लग्न करण्याच्या चक्करमध्ये त्याच्या डोळ्यासमोर स्त्रियांचे चित्र सुद्धा दिसू लागले. आणि असे महल बनवीन वसंत ऋतूसाठी अलग. आणि तो स्वप्न बघून राहिला बरं, मी असे महाल बनवणार, वर्षा ऋतूसाठी अलग बनवणार, वसंत ऋतूसाठी अलग बनवणार, नाही का, हेमंत ऋतूसाठी अलग बनवणार, ग्रीष्म ऋतूसाठी अलग. आणि अशा तऱ्हेने तो तरुण व्यापारी कल्पनांचे महाल बांधू लागला. तो विचारच करू लागला, कल्पनाच करू लागला. त्याचा एकही मटेरियल विकला का नाही. 500 बैलगाड्यामध्ये त्यानं सामान भरून आणला होता, परंतु त्याचे काही एकही वस्त्र विकलं नाही. तो विचार करू लागला की मी 3ही ऋतू इथे थांबतो आणि त्याच्यामुळे माझं सगळं मटेरियल विकणार आणि मग मी वर्षा ऋतूसाठी वेगळा, असे वेगळे काय करणार, मी महाल बनवणार आणि मग माझं लग्न सुद्धा होणार. आणि त्याच्या नजरेसमोर अशा प्रकारे सुंदर स्त्रिया दिसू लागल्या. शास्ता त्यावेळी भिक्षाटनास नगरात गेले असताना त्या महाधनाच्या मनात चाललेले विचार त्यांनी जाणले व मंदस्मित केले. आणि तेव्हा तथागत श्रावस्तीमध्ये भिक्षाटनाला गेले होते आणि त्यांना ते दिव्य दृष्टी होती, तर त्यांनी बघितलं. तर त्यांना ते म्हणजे तो जो महाधनाच्या मनामध्ये, महाधन व्यापारी होता त्याच्या मनामध्ये काय विचार सुरू आहेत हे त्यांना समजू आलं. स्थविर आनंदाने भगवंतांची स्थित मुद्रा पाहून त्यांना स्मित हास्याचे कारण विचारले. आणि मग भगवान बुद्धांनी थोडंसं स्मित हास्य केले. तर आनंदाने विचारले, भगवान तुमच्या स्मित हास्याचे कारण काय आहे. तेव्हा भगवान म्हणाले, आनंद, तू त्या महाधन व्यापाऱ्याला जो नदीकाठावर 500 बैलगाड्या वस्त्र लादून थांबलेला आहे त्याला पाहिले आहेस काय. आणि भगवान बुद्धांचे स्मित हास्य बघून भगवान बुद्धांनी आनंदाने विचारलं. तर भगवान बुद्ध म्हणाले, नदीच्या काठावर जो व्यापारी आहे त्याच्या बैलगाड्यामध्ये 500 बैलगाड्यामध्ये वस्त्र लादून ठेवलेले आहे ते तू बघितले आहेस काय. असं कोणाला म्हटलं तथागतांनी, आनंदला. यावर स्थविर आनंद म्हणाले, होय म्हणते भगवान पुढे म्हणाले, तो वाणी वर्षा ऋतू, हेमंत ऋतू व ग्रीष्म ऋतू ह्या 3 ऋतूमध्ये त्याच ठिकाणी नदीकाठीवर राहून वस्त्र विकण्याचा संकल्प करीत आहे.
आणि मग भगवान बुद्ध त्यांना सांगतात आनंदाला की हा महाधन व्यापारी असा संकल्प करीत आहे की मी 3 ऋतूमध्ये इथे थांबून पूर्ण आपले वस्त्र विकणार, मात्र त्याच्या जीवनात येणाऱ्या संकटाची त्याला जराही कल्पना नाही. तो विचार करू लागला ह्या ऋतूमध्ये इथेच, त्या ऋतूमध्ये इथेच आणि हे 3 ऋतूमध्ये मी इथेच आपले वस्त्र विकणार, परंतु त्याला संकटाची जराही कल्पना सुद्धा नाही. यावर स्थविर आनंदाने विचारले भगवान कोणते संकट? मग स्थविर आनंदाने विचारले की भगवान असे कोणते संकट येणार आहेत? तर भगवंतांनी सांगितले एका आठवड्यात त्यावर मृत्यूच्या घाला पडणार आहे. भगवान बुद्ध सांगतात एका आठवड्यामध्ये त्याच्यावर मृत्यूचा घाला पडणार आहे. त्याचे आयुष्य फक्त 1 आठवड्यापुरतेच आहे आणि आता फक्त तो 1 आठवड्यापुरतेच त्याचे आयुष्य वाचलेले आहे, असे सांगून भगवंतांनी खालील गाथा म्हटली होती. इध वत्संग वसित स्वामी इध हेमंत गिम्हिसु इति बालो पचिंतेती अंतरायण बुद्धती. म्हणजे इथे मी वर्षा काळात राहील, इथे हेमंत आणि इथे ग्रीष्म ऋतूत. मूर्ख मनुष्य अशा प्रकारे विचार करीत असतो, मात्र अशा वेळी त्याला जीवनात पुढे येणाऱ्या संकटाची जाणीव नसते. असा तो विचार करत राहतो, परंतु त्याच्या जीवनामध्ये पुढे जे संकट येणार आहेत त्याची त्याला जराही जाणीव नसते. भगवंतांनी पुढील अर्थाची दुसरी गाथा म्हटली. कोणास ठाऊक आपला कधी मृत्यू होणार? कुणाला माहिती आहे का आपला कधी मृत्यू होणार? कुणालाही माहीत नसते. अतः आजपासूनच प्रत्येकाने कुशल कर्माकडे वळायला हवे. आपल्याला तर माहिती नाही आपला मृत्यू कधी होणार, म्हणून आपण आजपासूनच कुशल कर्माकडे वळायला पाहिजे. त्या विशाल सेनेच्या अधिपती असणाऱ्या मृत्यूराजाशी युद्धात आपण अकिंचनाची बरोबरी कशी शक्य आहे? मार जेव्हा आपल्याला घ्यायला येतो त्याच्यासोबत आपण बरोबरी करू शकतो का? नाही. मृत्यूसोबत आपण बरोबरी करू शकतो का? नाही करू शकत. अतः आळसामध्ये अनेक वर्षे जगणाऱ्यांपेक्षा उद्योगात मग्न राहणाऱ्यांच्या एकाच रात्रीचे श्रेष्ठ जीवन जगणाऱ्यांना मुनिजन भद्रेक रात्र असे म्हणतात. जे लोक आळशी असतात, आळशी लोक अनेक वर्ष जगतात, परंतु त्यांच्या अनेक वर्ष जगणाऱ्यांपेक्षा उद्योगात जो व्यक्ती ज्याचं मन राहते, जो व्यक्ती कुशल कर्म करत असतो, त्याचे एका रात्रीचे जीवन श्रेष्ठ जीवन जगण्यासारखे असते. नंतर भंते आनंद हे तथागतांची परवानगी घेऊन महाधन व्यापाऱ्याच्या विश्रामस्थळी भिक्षाटनाला गेले. आणि नंतर मग ते जे भंते आनंद होते ते त्यांनी तथागतांसोबत परमिशन घेतली आणि मग ते महाधन व्यापारी जिथे राहत होता तिथे भिक्षाटनासाठी गेले. कोण गेले? तर भंते आनंद. त्या व्यापाऱ्याने भोजनदान करून त्यांचा यथोचित सन्मान केला आणि त्या व्यापाऱ्याने मग त्यांचे भोजनदान दिलं त्यांना आणि त्यांचा खूप सन्मान केला. भोजनोपरांत भंते आनंदाने व्यापाऱ्याला विचारले उपासक किती दिवस इथे मुक्काम करण्याचा विचार आहे? भोजन झाल्यानंतर स्थविर आनंदाने विचारलं की तुम्ही उपासक इथे तुम्ही किती दिवस मुक्काम करण्याचा तुमचा विचार आहे? यावर व्यापारी उत्तरला भंते मी फार लांबून आलेलो आहे. आणि तो व्यापारी म्हणतो मी फार लांबून आलेलो आहे, असाच मी वापस गेलो तर धनाचा व्यर्थ अपव्यय होईल आणि जर मी असाच परत गेलो तर माझा धनाचा खूप नुकसान होणार. करिता वर्षभर इथे राहून व्यापार करण्याची माझी इच्छा आहे. मला नुकसान नाही झालं पाहिजे आर्थिक, म्हणून 1 वर्ष तरी मला इथे राहून व्यापार करण्याची इच्छा आहे. यावर आनंद म्हणाले उपासक जीवनातील संकटे कोणी बघितली आहे काय? आनंद काय म्हणतात त्यांना, त्या महाधन व्यापारीला, उपासक जीवनात येणारे संकट कोणी बघितलेले आहेत काय? म्हणून प्रमादात वेळ घालवणे व्यर्थ आहे. प्रमाद, त्याच्या मनामध्ये लालच होता, बरोबर. तो विचार करायचा की मी एवढा लांबून आलेलो आहे, माझा एकही वस्त्र विकला गेलेला नाही आणि मी आता इथे वर्षभर थांबणार, माझे पूर्ण मटेरियल वस्त्र विकून जाणार, मला लाभ होईल आणि त्याच्यानंतर मी आपल्या गावी जाणार. भंते माझ्या जीवनात काय संकटे आहेत? मग ते महाधन व्यापारी भंतेजींना आनंदीजीला विचारतात की माझ्या जीवनामध्ये कोणते संकट आहेत. यावर व्यापारी विचारू लागला भंते माझ्या जीवनात काय संकटे आहेत? भंते आनंद उत्तरले उपासक आपले आयुष्य तर फक्त 1 आठवड्यापुरतेच आहे. मग भंते आनंद त्यांना सांगतात की तुमचे जे आयुष्य आहे ते फक्त आणि फक्त 1 आठवड्यापुरतेच आहे. मृत्यूची गोष्ट ऐकून तो व्यापारी थरथर कापू लागला.
आणि मृत्यूची गोष्ट ऐकून कोण नाही कापणार थरथर? आपण सुद्धा थरथर कापू लागतो, कारण आपली सुद्धा मरायची इच्छा नसते. कोणत्याही मनुष्याची मरायची इच्छा नसते. आपण मृत्यूला खूप जास्ती घाबरतो. परंतु जन्म झालेला आहे तर मृत्यू अटळ आहे. आज नाही तर उद्या होणारच आहे. नंबर सगळ्यांचे लागलेच आहेत. कुणाचा आधी तर कुणाचा नंतर ते आपल्याला माहिती नाही. कोण कधी जाणार आहे माहिती आहे का? नाही. उभा होता तो भयभीत होऊन एकदम खाली बसला. आणि त्या व्यापाऱ्याला असं सांगितलं फंते आनंदनी, तर तो उभा होता तर हडबडून तो आता खाली बसला. सकाळचीच वेळ होती. जेव्हा त्यांनी विचारलं तेव्हा सकाळचीच वेळ होती. सर्वत्र शांतता होती, परंतु त्याच्या कपाळावर घाम फुटला होता. सगळीकडे शांतता होती, परंतु त्याच्या कपाळावरती खूप जास्ती घाम फुटलेला होता. आणि तो अशा प्रकारे मग त्याने जे स्वप्न बघितले होते, वर्षभर इथे थांबणार आणि मग मी गावाला परत जाईल, तिथे मग मी काय करणार, अलग अलग ऋतूसाठी अलग अलग महाल बांधणार, लग्न करणार, तो हे सगळे स्वप्न तो विसरून गेला. खूप नफा कमवण्याचे स्वप्न, 3 ऋतूतील 3 महाल बांधण्याचे स्वप्न विसरून गेला. हेमंत, वसंत आणि ग्रीष्म सगळं काही तो मग विसरून गेला. मृत्यू पुढे उभा आहे किंवा मृत्यूची नुसती आठवण जरी झाली तरी संपूर्ण शरीरातून प्राण निघून गेल्यासारखे वाटते. आपल्यासोबत पण असेच होते. मृत्यू पुढे आपण उभे राहतो किंवा मृत्यूची नुसती आपल्याला आठवण जरी झाली तरी आपल्या शरीरातून संपूर्ण प्राण निघून गेल्यासारखे आपल्याला वाटते. म्हणून मनुष्य त्या विचारानेच ऐकूनच गळून पूर्ण जातो. कोणी कितीही धीर दिला तरी जीवन व्यर्थ झाल्यासारखे वाटते. आणि मग आपल्याला कोणी कितीही धीर देव, आपल्याला आपले जीवन व्यर्थ झाल्यासारखे वाटते. जोपर्यंत मृत्यूचा विचार येत नाही, जोपर्यंत मृत्यूचा वेध होत नाही, तोपर्यंत मनुष्य स्वप्नांचे महाल बांधीत जातो. जेव्हापर्यंत मृत्यूचा विचार येत नाही आणि मृत्यूचा वेध होत नाही, तेव्हापर्यंत मनुष्य स्वप्नांचे महाल बांधितच असतो. नाना तऱ्हेच्या कल्पनांमध्ये मनुष्य भरारी मारतो. आणि अशा प्रकारे तो वेगवेगळ्या तऱ्हेच्या कल्पनांमध्ये भरारी मारत असतो. आणि जसेही मृत्यूचे स्मरण होते, कल्पनांचे पूल, कागदांचे महाल सर्व ढासळून जातात. आणि ते एवढे आपण विचार करतो, एवढे महाल बांधतो, परंतु जसंही आपल्याला मृत्यूचं बोध होते तर आपले जे कल्पनाचे महाल राहतात ते पूर्ण ढासळून खाली पडतात. त्या तरुण व्यापाऱ्याचे मोठे स्वप्न होते. त्याने मोठमोठ्या कामना केलेल्या होत्या. त्याने खूप मोठे स्वप्न बघितले होते आणि त्याने खूप मोठमोठे कामना केलेले होते. संसार विस्तारित करण्याच्या मोठ्या मनोकामना होत्या. म्हणजे त्याच्या असं होतं ना की मी एवढे महाल बांधणार, मग लोक माझ्यापासून जेलस होणार नाही का, मग मी सुंदर स्त्रिया लग्न करणार वगैरे वगैरे. परंतु मृत्यूची खबर ऐकता क्षणी त्याने न बांधलेले महाल ढासळून पडले. आणि मृत्यूची खबर त्यांनी जशीच ऐकली तर त्याने जे महाल नाही बांधले होते ते सुद्धा ढासळून खाली पडले. मृत्यूने एक थापड मारली आणि सर्व व्यर्थ झाले. अशा प्रकारे मृत्यूने एकच थापड मारली आणि त्याने जेवढा विचार केलं होतं, जेवढे महाल बांधले होते, जेवढे विचार केले होते ते सगळं व्यर्थ झाले. तो युवक खाली बसून रडू लागला. आणि अशा प्रकारे तो उभा होता. सकाळचीच वेळ होती, एवढी शांतता होती तरी सुद्धा त्याला खूप घाम फुटलेला होता. आणि अशा प्रकारे तो खाली बसून रडू लागला. स्थविर आनंद त्याला म्हणाले, उपासक रडू नकोस, उठ, मृत्यूवरच गोष्ट समाप्त होत नाही. तर स्थविर आनंद त्यांना म्हणतात, रडू नको, तू उठ, आणि मृत्यूवरच फक्त गोष्ट आपली कुठलीही समाप्त होत नाही. तथागतांच्या चरणी लीन हो. आणि तू आता जा आणि तथागतांच्या चरणी लीन हो. त्यावेळी तुला कळेल की मृत्यूच्या पलीकडे सुद्धा काहीतरी आहे. आणि जेव्हा तू तथागतांच्या चरणावर लीन होशील त्यावेळी तुला कळणार की मृत्यूच्या पलीकडे सुद्धा खूप काही आहे. जीवन मृत्यूने समाप्त होत नाही. आणि आपले जे जीवन आहे ते मृत्यूद्वारे समाप्त होत नाही. खरे जीवन तर मृत्यूनंतरच सुरू होते. आणि मग आपले जे खरे जीवन असते ते मृत्यू झाल्यानंतरच सुरू होते. आणि ते लोक धन्यभागी आहेत ज्यांच्या जीवनातच मृत्यूचे दर्शन झाले. ते लोक खूप जास्ती धन्यवान आहेत ज्यांच्या जीवनातच त्यांना मृत्यूचे दर्शन झाले. त्याला माहिती पडलं की मृत्यू माझी होणार आहे. आपल्याला कोणी सांगणार आहे का असं? कुणीच नाही. मृत्यूला जे समजले त्या क्षणी त्यांचे खरे जीवन सुरू झाले. आणि जे लोक मृत्यूला समजले
आपल्यापैकी पण आपण मृत्यूला समजलो तर आपल्या त्याच क्षणापासून आपले जीवन खरे झाले असे समजायचे. संन्याशी होण्याचा हाच खरा अर्थ आहे. प्रवर्जित होणे यालाच म्हणतात. मृत्यूला समजणे म्हणजे संन्याशी होणे आणि प्रवर्जित होणे. ज्यांच्या जिवंतपणीच मृत्यूची प्रचिती आली, जिवंतपणीच त्याला समजलं की एके दिवशी मृत्यू येणार आहे. ज्याला समजलं जिवंतपणीच की एक ना एक दिवस मला मरायचं आहे, मृत्यू येणारच आहे. काही फरक पडत नाही की मृत्यू 7 दिवसानंतर येणार आहे की 7 वर्षानंतर की 70 वर्षानंतर. आपल्यापैकी बसलेल्या सगळ्यांना माहिती आहे की मृत्यू आपल्याला अटळ आहे, येणारच आहे. मी मृत्यूंवर खूप साऱ्या गोष्टी ऑलरेडी सांगितलेल्या आहे. तर आपल्याला फक्त हे माहीत असणे खूप गरजेचे आहे की आपले मृत्यू कधी होणार आहे. 7 दिवसानंतर, 7 वर्षानंतर किंवा 70 वर्षानंतर हो, परंतु मृत्यू हे होणारच आहे. ज्याला ह्या गोष्टीचा भास झाला, ही गोष्ट ज्याला कळली तो प्रवज्जित झाला, तो प्रवज्जित झाला असा समजला जाणार. ठीक आहे. हे आपले जे संसार आहे हे सगळं व्यर्थ आहे. संसाराचा काहीही अर्थ नाही आहे आणि तेव्हाच मनुष्य जीवन सार्थक होते. मृत्यूचा अर्थ समजल्यानंतरच मनुष्याचे जीवन काय होते, सार्थक होते. भंते आनंदांनी त्या युवकाला सावरले आणि म्हणाले, हरू नकोस, थकू नकोस. मग भंते आनंदांनी त्याला सावरले आणि म्हणाले, तू हरू नकोस, थकू नकोस. मृत्यूने काहीच नष्ट होत नाही. मृत्यूमुळे काहीही नष्ट होत नाही. मृत्यूनेच तेच नष्ट होते जे खोटे असते. जे खोटे असते फक्त तेच नष्ट होते. सत्य असलेली कोणतीही गोष्ट मृत्यूने नष्ट होत नाही. मृत्यूने फक्त स्वप्न नष्ट होतात. जे आपण स्वप्न बघतो, जसे त्यांनी स्वप्न बघितले होते एवढे मोठे मोठे, मृत्यूने फक्त तेच नष्ट होतात. म्हणून सत्य नव्हे आणि सत्य मृत्यूमुळे कधीही नष्ट होत नाही, खोटच नष्ट होते. म्हणून स्थविर आनंद त्याला म्हणतात, तू घाबरू नकोस, तथागत तुला योग्य ते मार्गदर्शन अवश्य करतील. म्हणून तू तथागतांच्या चरणी लीन हो. तो युवक भगवंताच्या चरणावर येऊन पडला. मृत्यू जर समोर उभा असेल तर बुद्धाशिवाय दुसरा मार्ग सुद्धा नाही. आणि अशा प्रकारे मग तो बुद्धांच्या चरणावर येऊन लीन झाला. आणि जर आपल्यासमोर मृत्यू येणारच असेल तर बुद्धांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही मार्ग नाही. मृत्यू जर नसता तर कोणीही बुद्धचरणी लीन झाला नसता. आणि मृत्यू नसती ह्या जीवनामध्ये तर कुणीही एकही व्यक्ती बुद्धाच्या चरणावर लीन झाला नसता. मृत्यू माणसाला जागवते आणि चेतवते. मृत्यूला आपण सगळे घाबरतो, बरोबर आहे. तर मृत्यू माणसाला जागवते आणि चेतवते. मृत्यू अलार्मचे काम करते. आपण कसं अलार्म लावतो, सकाळी उठायला पाहिजे नाही का, कुणाचं कुठे जायचं अलार्म लागते, छोट्या छोट्या गोष्टींचे पण लोक अलार्म लावतात. त्या प्रकारे मृत्यू अलार्मचे काम करते. अन्यथा मनुष्य प्रमादातच खुश राहिला असता. नाहीतर मनुष्य प्रमादामध्ये खुश राहिला असता, त्याला कुठल्याही गोष्टीची भीती नसती. जरा विचार करा, मृत्यू नसता तर कोणी वंदना म्हटली असती का? मृत्यू जर नसती तर कोणीतरी वंदना म्हटली असती का? नाही. कोणी ध्यान केला असता का मृत्यू नसती तर? नाही. आपण ध्यान करायला येतो तर आपण मृत्यूला घाबरतो. मृत्यूला आपण म्हणतो की माझी मृत्यू चांगली व्हायला पाहिजे, बरोबर आहे. मरणे आपल्या हातात नसते, परंतु मेल्यानंतर आपलं असली जीवन सुरू होते. आता आपलं असली जीवन सुरू होते का? नाही. मृत्यू अपूर्व आहे, मृत्यू अमंगल नाही. लक्षात घ्या, मृत्यूत मंगल दडलेले आहे. जर तुम्ही नीट विचार केला तर मृत्यूच्या कल्पनेने तुमच्या जीवनात क्रांती घडून येईल. आणि जर आपण विचार केला तर मृत्यूची कल्पनाच केली तर आपल्या जीवनामध्ये खूप मोठी क्रांती घडून येणार. कारण मृत्यू माणसाला जागवते. तुम्ही पुन्हा विचार करायला लागता, जीवनाचा आधार शोधता. मृत्यू आपल्याला जागवते आणि आपण पूर्णपणे विचार करायला लागतो आणि जीवनाचा आपण आधार शोधतो, ज्याला मृत्यू नष्ट करू शकत नाही. आणि त्या जीवनाचा आधार आहे निर्वाण. जीवनाचा आधार म्हणजे काय आहे? निर्वाण, बरोबर आहे. निर्वाण पथावर चालायसाठी मग आपण काय शोधतो? आधार शोधतो. आणि मग ते कशाद्वारे केले जाते? आधार निर्वाण.
निर्वाण प्राप्त कशाद्वारे केल्या जाते तर फक्त ध्यान साधना आणि विपස්සनाद्वारे. संसार आणि निर्वाणाचा अर्थ एवढाच की जीवनाला मृत्यू हिसकावून घेते. संसार आपला हे पूर्ण संसार जो आहे आणि निर्वाणाचा अर्थ असा आहे की जीवनाला मृत्यू हिसकावून घेते आणि निर्वाणाचे जीवन असे जीवन आहे ज्याला मृत्यू हिसकावून घेऊ शकत नाही. निर्वाणाचे जीवन असे जीवन आहे की ते जीवन मृत्यू आपल्यापासून हिसकावून सुद्धा घेऊ शकत नाही. संसाराचे जीवन असे जीवन आहे जे आज नाही तर उद्या हातातून निघते आणि आपण संसारात जगत आहोत. ते जीवन असे आहे की जे आपल्याजवळ आज आहे किंवा नाही आहे ते सुद्धा उद्या आपल्याजवळून निसटून जाणार. संसार जीवन घडवण्यास जेवढा वेळ घालवला तो व्यर्थच गेला. संसार जीवन म्हणजे घडवण्यामध्ये आपण जेवढा वेळ घालवतो तो व्यर्थच जातो आणि निर्वाणाच्या पदावर चालण्यासाठी आपण जेवढा वेळ घालवतो तो खूप उपयोगी ठरते. निर्वाण जीवन असे जीवन आहे जिथे मृत्यू असहायतेने पाहत राहील, जिथे मृत्यूचा प्रवेश नाही. निर्वाण जीवनामध्ये मृत्यूची एंट्रीच नाही आहे आणि तेच निर्वाणाचे जीवन आहे. मृत्यू दारावरच उभा असल्यामुळे त्या युवकाला बुद्धांच्या चरणाशिवाय दुसरे आश्रयस्थळ नव्हते. आणि तो जो महाधन व्यापारी होता त्याच्या दारावर मृत्यू उभी होती. 7 दिवसानंतर तो मरणार होता म्हणून बुद्धांच्या शिवाय त्याच्याजवळ दुसरे आश्रयस्थान नव्हते. तो बुद्धांना तात्काळ शरण गेला आणि म्हणूनच तो बुद्धांना तात्काळ शरण गेला. तो व्यापारी युवक आतापर्यंत हजारो योजन दूर होता. आतापर्यंत तो हजारो योजन दूर होता. आतापर्यंत बुद्धांना पाहूनही बुद्धांपासून खूप तो लांब होता. मृत्यूने त्याची झोप उडवली तेव्हा भगवंताची त्याला आठवण झाली. मृत्यूमुळेच तो भगवंताच्या जवळ गेला, भगवंताच्या चरणावर लीन झाला, नाही तर तो गेला होता का आतापर्यंत? नाही. पहिल्यांदा प्रवज्जा अर्थपूर्ण वाटू लागली आणि अशा प्रकारे त्याला पहिल्यांदाच त्याची प्रवज्जा काय वाटू लागली? अर्थपूर्ण झाली असे. जसे आंधळ्याला डोळे प्राप्त व्हावे. एखादा आंधळा मनुष्य असते त्याला डोळे कसे प्राप्त होतात तसे बहिऱ्याला कान मिळावे. तो पाहण्यासाठी ऐकण्यासाठी पहिल्यांदा समर्थ झाला. गडद अंधारातून जणू वीज चमकली असे त्याला वाटू लागले आणि भगवान बुद्धाच्या चरणावर तो लीन झाला. त्याला असं वाटू लागला की मी अंधारातून कुठे गेलो, आता प्रकाशाकडे वळलो. एका तलवारीच्या धारेप्रमाणे जुने जग कापून अलग झाले आणि भगवंताच्या चरणावर गेलो तर जुने जग कापून तलवारीच्या प्रमाणे एखादा जुनं जग कापून मी नवीन जगामध्ये प्रवेश केला. निर्वाण प्राप्त करण्याचा तीव्र संकल्प त्याचा अशा प्रकारे मग जागा झाला. मृत्यूबोध धम्माचे द्वार आहे. त्या युवकाच्या चेतनेची धारा अचानक बदलली. कुठे पळत सुटला होता धन पद प्रतिष्ठेच्या मागे. कुठे गेला होता तो? मला धन मिळणार, मी वर्षभर इथेच राहणार, मी पैसा कमवणार आणि तेव्हा मी आपल्या गावाला जाणार. अचानक विचार नदीच्या धारा बदलली. विचारांनी नवीन दीक्षा ग्रहण केली. भगवंत त्या व्यापाराला म्हणाले, प्रिय बुद्धिमान मनुष्याने भविष्यातील स्वप्नांमध्ये गुंग होऊन जाऊ नये. भगवान बुद्ध त्याला म्हणतात, प्रिय बुद्धिमान मनुष्याने भविष्यातील स्वप्नांमध्ये गुंग होऊन जाऊ नये. भविष्यातील स्वप्नामध्ये त्यांनी विचार करत करत स्वप्नाचे पूल बांधू नये. भविष्यात मृत्यूच्या अतिरिक्त दुसरे काहीच नाही आणि भविष्यामध्ये मृत्यूच्या अतिरिक्त दुसरं काहीही नाही. अप्रतिम अशी गोष्ट बुद्धांनी सांगितली की भविष्यात मृत्यूशिवाय दुसरे असे आहे तरी काय. भविष्यामध्ये मृत्यूशिवाय आपल्याजवळ दुसरे काहीही नाही. वर्तमान अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून आपल्यासाठी जो आजचा आपला वर्तमान आहे तो अत्यंत महत्त्वाचे आहे. इथे वर्तमान हेच सत्य आहे. वर्तमान हेच जीवन आहे. जीवन वर्तमान आहे. भविष्यात तर फक्त मरण आहे आणि भविष्यामध्ये काय आहे तर फक्त मरण आहे. तो युवक भगवंताच्या चरणीच थांबला. 500 गाड्या ज्या वस्त्रांनी भरून ठेवल्या होत्या त्यांच्याकडे तो फिरकला सुद्धा नाही आणि तो युवक 7 दिवसापर्यंत त्याला माहिती होतं 7 दिवसानंतर माझी मृत्यू होणार आहे, तर तो भगवंताकडेच थांबला आणि 500 गाड्या जिथे ठेवल्या होत्या तो तिथे फिरकला सुद्धा नाही. क्षणात क्रांती घडली होती. 1 दिवस अगोदर त्या गाड्याचं सर्व काही होतं. त्याच्यासाठी 1 दिवसा अगोदर त्या गाड्याच सगळ्या काही होत्या, परंतु जेव्हा तो भगवंताकडे गेला तर त्या गाड्याची त्याला काही अहमियत वाटू लागलीच नाही. त्यातील सामानच महत्त्वाचे होते.
त्या सामानासाठी तो नीट कधी झोपला सुद्धा नव्हता. तो सामान विकण्यासाठी, त्या सामानासाठी तो कधी नीट झोपला सुद्धा नव्हता. त्याला चिंता सतावीत होती की कधी चोरणार तर नाही. त्याला चिंताच होती की कोणी माझं सामान चोरणार तर नाही. रात्रभर तो उठून उठून पाहत असे की कोणी नोकर तर धोका देणार नाही. आणि तो एकटा तर आला नव्हता. 500 गाड्या घेऊन एकटा येणार का? नाही. तर त्याच्यासोबत नोकर चाकर सुद्धा होते. आणि तो रात्रभर उठू भागत राहायचा की कुणी नोकर मला धोका तर देणार नाही, माझे सामान कुणी येऊन चोरून तर घेऊन जाणार नाही. ज्यांच्याजवळ काही असेल त्याला झोप कशी लागेल. ज्यांच्याजवळ खूप काही असलं त्याला झोप अजिबात लागत नाही. आणि ज्याच्याजवळ काहीच नाही तो शांतरीते झोपतो. ज्यांच्याजवळ काहीच नाही तो शांततेने झोपतात. मात्र तो धनिक युवक सामानाच्या चिंतेत कधी नीट झोपू शकला नव्हता. आणि सामानाच्या चिंता करू करू तो कधीही नीट झोपू शकला नव्हता. कधी सामानाच्या विक्रीची चिंता तर कधी मिळणाऱ्या पैशांची त्याला चिंता होती. कधी तो हे चिंता करत होता माझं सामान कसं विकणार, आणि पैशाची चिंता कधी त्याला लागून होती. मात्र बुद्धाजवळ येऊन तो संपूर्ण बदलून गेला होता. जीवनाची दिशाच बदलली होती. आणि बुद्धाजवळ आल्यामुळे त्याच्या जीवनाची पूर्ण दिशाच बदलली होती. आतापर्यंत त्याने बुद्धांकडे कधीही लक्ष दिले नव्हते. आणि आज जेव्हा बुद्धांकडे पाहिले तर तो त्या बैलगाड्या विसरल्या. आतापर्यंत त्यांनी बुद्धांकडे कधीही लक्ष दिलं नव्हतं, परंतु आज जेव्हा त्यांनी बुद्धाला बघितलं तर तो आपल्या पूर्ण बैलगाड्या विसरून गेला. संपूर्ण सामान सुद्धा तो विसरून गेला. त्याचे नौकर चाकर तिथे आले, मुनी माले विनंती करू लागले की महाराज चलावे, बाजाराची वेळ झालेली आहे, बराच सामान विकावायचा आहे. आणि मग भगवान बुद्धाजवळ जेव्हा तो होता तेव्हा त्याचे नौकर चाकर मुनी वगैरे आले आणि त्याला बोलू लागले की महाराज आज बाजाराची वेळ झालेली आहे, आपल्याला भरपूर सामान विकायचं आहे, ग्राहक आपली प्रतीक्षा करीत आहेत, धंद्याची वेळ आहे आणि आपण इथे काय करता. आपल्या धंद्याची आता वेळ झालेली आहे आणि तुम्ही आता इथे काय करून राहिला. ते ऐकून तो हसे आणि म्हणे आता तुम्ही जा, मला विसरून जा. त्यांचे हे शब्द ऐकून तो व्यापारी हसत होता आणि त्यांना म्हणत होता आता तुम्ही मला विसरून जा आणि इथून तुम्ही चालले जा, समजा की मी मेलो. त्यांना म्हणायचा तो व्यापारी, समजा की मी मेलो, समजा की मी आता या जगात सुद्धा नाही, तुम्हाला जे करायचे आहे ते तुम्ही करा, मिळालेले पैसे आपसात वाटून घ्या, आता मला त्याची जराही पर्वा नाही आणि तुम्ही ते सगळं सामान विकून घ्या, जेवढेही पैसे मिळतील ते तुम्ही आपापसामध्ये वाटून घ्या आणि मला त्या पैशांची जराही पर्वा नाही. सर्वत्र बातमी पसरली की मालक पागल झाला. आणि सगळीकडे हीच बातमी पसरली की हा मालक जो आहे तो पागल झाला. असे वाटते की बुद्धांच्या गोष्टीत येऊन संमोहित झाला. आणि लोकांनी अशी बातमी पसरवली की असे वाटते की बुद्धांच्या गोष्टीमध्ये येऊन हा संमोहित झाला. सर्व नौकर मोठ्या चिंतेत पडलेले होते. त्याला समजवण्याचा सर्वतोपरी विचार केला असावा. त्यांनी खूप विचार केला की यांना आपण कुठल्याही मार्गाने, सगळ्या मार्गाने यांना आपण समजवू, परंतु ज्याच्या दारात मृत्यू उभा असेल त्याला आता कोणता दुसरा उपाय लागू होणार नाही. आणि त्याच्या दारावर मृत्यू उभा होती म्हणून त्याला कोणताही उपाय लागू होणार नव्हता. बुद्धाशिवाय त्याला कोणता दुसरा उपाय होता का? नाही. 7 दिवसानंतर मरायचेच आहे आणि त्यानंतर ह्या गाड्या हे सर्व सामान इथेच पडून राहणार आहे. बरोबर आहे. 7 दिवसानंतर त्याला मरायचेच होते आणि मेल्यानंतर ते गाड्या सगळं सामान पैसा तिथेच पडून राहणार होता. त्याचे जे काही व्हायचे असेल ते आताच होऊ दे, त्यांनी असा विचार केला. ज्वाला मृत्यूची खरीखुरी जाणीव होते. ज्वाला मृत्यूची खरीखुरी जाणीव होते, त्याच्या जीवनात क्रांती घडून येते. ज्याला मृत्यूची खरी जाणीव होते त्याच्या जीवनामध्ये क्रांती घडून येते. मरण ही मोठी क्रांतिकारी घटना आहे. आपल्याला तर मृत्यूची कधी आठवणच येत नाही. मरण खूप मोठी क्रांतिकारी घटना आहे आणि आपल्याला मृत्यूची कधीही आठवण येत नाही. लोक भविष्याकडे सुद्धा जातात आणि विचारतात की त्यांचे आयुष्य किती लांब आहे. ज्योतिषाकडे जातात ना लोक आणि विचारतात त्यांना की आमचे आयुष्य किती लांब आहे. देवाला प्रार्थना पण करतात की दीर्घायुष्य दे, जेणेकरून महालांच्या धनसंपत्तीचा उपभोग त्यांना घेता येणार. आणि देवाकडे म्हणतात की मला दीर्घायुष्य दे, जेणेकरून मला महालांचा आणि माझ्या संपत्तीचा उपभोग घेता येणार. त्या युवकाने नौकरांना तेथून निघून जाण्यास सांगितले. तो म्हणाला मी आता तुमचा मालक नाही. आणि तो मालक, त्या सेवक जो आला होता त्याला म्हणाला मी आता तुमचा मालक नाही, तुमचा मालक आता मरून गेला. ज्याला मरायचे होते तोच मेला, आता मी दुसरा मनुष्य आहे.
म्हणजे त्याच्यामधलं जे अहंकार होतं ते पूर्णपणे मरून गेला होता, नाही तर तो दुसराच परिवर्तितच झाला होता. तो युवक 7 दिवसापर्यंत बुद्धांच्या सहवासात राहिला आणि 7 दिवसानंतर जेव्हा मरण पावला तेव्हा श्रोतीपत्त फल प्राप्त करून तो मरण पावला. 7 दिवसापर्यंत तो बुद्धांच्या सहवासातच राहिला आणि जेव्हा मरण पावला त्याला श्रोतापत्ती फल प्राप्त झाले. श्रोतापत्ती फलाचा अर्थ होतो जो धम्माच्या श्रोतामध्ये प्रविष्ट झाला. श्रोतापत्ती फलाचा अर्थ काय होते? जो धम्माच्या श्रोतामध्ये प्रविष्ट झाला, ध्यानाच्या धारेत जो प्रविष्ट झाला, जो जीवनाच्या मूळ श्रोतामध्ये उतरला. बुद्ध म्हणतात सम्राट होण्यापेक्षाही श्रोतापत्ती फल प्राप्त करणे श्रेष्ठ आहे. या पूर्ण विश्वाच्या भारताच्या राजा होण्यापेक्षा श्रोतापत्ती फल प्राप्त करणे श्रेष्ठ होय. कारण राज्याची सम्राटही मृत्यू आला तर बेहोशीत पीडेत मरतो. कारण राज्याचा जो सम्राट राहते त्याला जरी मृत्यू आली तर तो बेहोशीत मृत्यू पडतो. मृत्यूला तो पाहू शकत नाही. ज्याने मृत्यू पाहिले त्याचे जीवनाचे सार जाणले. ज्याने मृत्यू बघितले त्याने पूर्ण आपल्या जीवनाचे सार जाणले. कारण मृत्यूच्या वेळी जीवनाची परिपूर्ण सार्थकता प्रकट होते. जीवनाबद्दल नीट कळत नाही. मृत्यूच्या अंधाराच्या रात्रीत जीवनाच्या तारा चमकतो. म्हणून बुद्ध त्या युवकाला म्हणतात, ह्या भवनात वर्षा ऋतू राहील, त्या भवनात हेमंत ऋतू राहील, तिसऱ्या भवनात ग्रीष्म ऋतूत राहील, असा विचार मूर्ख मनुष्य करतो. म्हणून भगवान बुद्ध काय म्हणतात, जो असा विचार करतो ह्या ऋतूमध्ये मी ह्या जागेवर राहणार, हा महाल बनवणार, जो असा नेहमी विचार करत असतो तो मूर्ख मनुष्य असतो. त्याला जीवनात येणाऱ्या विघ्नांची कल्पना नसते आणि म्हणून तो जीवनामध्ये माझ्यासोबत काय घडणार आहे त्याची जराही त्याला कल्पना नसते. कल्पना करणे म्हणजे वाळूवर इमले बांधण्यासारखेच आहे. कल्पना करणे म्हणजे रेतीवर महाल बांधण्यासारखे आहे. रेतीवर महाल बांधतो तर किती दिवस टिकणार आहे? तो दिवस सुद्धा टिकणार का? काही क्षण टिकेल आणि मग उद्ध्वस्त होऊन जाईल. वाळूवरचे भवन कधी टिकत नाही. रेतीवर तुम्ही महाल बनवून बघा, ते कधीतरी टिकते का? नाही, कोसळून जातात आणि त्यांना बनवण्यात व्यर्थ जीवन खर्च होते. आणि त्या वाळूवर महाल बनवणे आपलं जीवन व्यर्थ होण्यासारखं आहे. मात्र खरी संपत्ती हाती लागली नाही. संपदा प्राप्त न होताच मनुष्य मरतो. आपली खरी संपत्ती आपल्या हाती लागत नाही आणि आपण संपदा प्राप्त होण्यापूर्वीच मनुष्याला मृत्यू येते. आणि खरी संपदा एकच आहे, सुगत होणे, अरहंत होणे, श्रोतापन्न होणे, अनागामी होणे. खरी संपत्ती काय आहे तर निर्वाणाच्या मार्गावर ज्या 4 पायऱ्या आहेत त्या 4ही पायऱ्यांपैकी एक जरी पायरी आपण पार केली तर आपण आपल्या जीवनाला सार्थक केलं, आपल्या जीवनाला अर्थ दिलं, आपण व्यवस्थितपणे जगलो, हे त्याचा अर्थ आहे. म्हणून तू मृत्यूपूर्वी जे काही मिळवायचे ते मिळव, तुझ्यातील विकारांना कापून काढ. म्हणून आपल्या मृत्यूपूर्वीच आपल्या जीवनामध्ये जे काही आपल्याला मिळवायचे आहे ते आपण मिळवू शकतो आणि आपल्यामधले सगळे विकार आपण कापू शकतो. दुसरे कुणीही काहीही करू शकणार नाही. सगळं काही कोण करू शकते? फक्त आपण आणि आपणच. काम वासनेला नष्ट करून टाकायला पाहिजे सगळ्यांनी. तृष्णेला गाडून टाक. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, तुझ्यामधली जेही काही काम वासना आहे ते सगळं नष्ट करून टाक आणि तृष्णेला गाडून टाक. जे तुझ्यामध्ये तृष्णा उत्पन्न होते, तृष्णा आहे, ते सगळं गाडून टाक. हे उपासक बुद्धिमान मनुष्याने ह्या संसारात मी इतकी वर्षे जाणून हे महान कार्य करीन, ते कार्य करीन, इथे राहीन, तिथे राहीन, अशा योजना आखत बसू नये. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की बुद्धिमान मनुष्याने ह्या संसारामध्ये मी इतके वर्षे जगणार, ह्या वर्षी मी हे करणार, ह्या महिन्यामध्ये मी हे करणार, नाही का, असा विचार करून मूर्खता करण्यामुळे आपलं जीवन व्यर्थ घालवू नये. आपल्या जीवन संकटावरती ध्यान ठेवून धम्मावरती चिंतन करायला शिकावे. आपल्या जीवनात येणाऱ्या संकटांवरती ध्यान ठेवून आपल्या धम्मावरती त्यांनी चिंतन करायला शिकायला पाहिजे. तर आजची आपली ही गोष्ट होती. मूर्ख जे असतात ते विघ्न जाणत नाही. त्यांना येणारे दिवसाला काय होणार आहे
येणाऱ्या क्षणाला काय होणार आहे हे सुद्धा त्याला जाणीव नसते. तो फक्त आणि फक्त स्वप्नांचे महाल बांधित असतो, जे की व्यर्थ आहे. तर आजची आपली ही गोष्ट होती महाधन व्यापाराची गोष्ट. साधू साधू साधू.